सर्वांना नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत निपुण महाराष्ट्र या ॲपमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर हे आपल्याला तिथे समाविष्ट करायच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर ते कशा प्रकारे आपण करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचं आणि इथे निपुण महाराष्ट्र हा ॲप सर्च करायचा. हा ॲप सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा ज्या ॲपचं आयकॉन असेल ते ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आता डाउनलोड केल्यानंतर परत ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल. आता या ॲपला मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि पर्यवेक्षक यंत्रणा या 4 व्यक्तींचं लॉगिन यांना दिलेलं आहे. तर आता आपण शिक्षक इथे जे म्हटलं यांना आपण क्लिक करूया आणि आता इथे आपला मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर टाकताना एक लक्षात ठेवायचं आहे की शाला पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरावा व लॉग इन करावे. म्हणजे शाला पोर्टलला आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल तोच नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. नंतर या चेकबॉक्समध्ये टिक करायचं आणि OTP पाठवा असं म्हणायचं. त्याच्यानंतर आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल. त्यानंतर इथे पालकांचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करा हे जे आपल्याला दिसतंय याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर शाळा निवडा. शाळा निवडामध्ये आपल्या शाळेचं नाव आपल्याला दिसेल आणि शोधा म्हणायचं. आता शोधा म्हटल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल. यामध्ये माध्यम, इयत्ता, तुकडी, एकूण विद्यार्थी, झालेल्या नोंदी हे सगळे आपल्याला दिसणार आहे. आता समजा आपण इयत्ता तिसरी निवडली. यामधील JK सोनबावणे हा मुलगा आहे. या मुलाच्या पालकांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे आता नोंदवायचा आहे. तर इथे त्या मुलांच्या पालकांचा मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या मुलाच्या आईचं नाव, आईचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबरसुद्धा इथे आपल्याला नोंदवायचा आहे. जर नसेल तर नाही नोंदवला तरी चालेल आणि त्यानंतर जतन करा असं म्हणायचं आहे. बघा माहिती यशस्वीरित्या जतन केली आहे. त्यानंतर मयंक सुरजोशे, समजा हा एक मुलगा आहे आणि या मुलांच्या वडिलांकडे मोबाईल नाही. तर हा जो टिकबॉक्स दिसतो पालकांकडे मोबाईल फोन नाही, तर हे इथे टिकबॉक्स करायचा आणि जतन करायचं आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक मुलांच्या पालकांचे मोबाईल नंबर जर असतील तर मोबाईल नंबर नोंदवायचे, नसतील तर पालकांकडे मोबाईल नाही असं याच्यावर टिक करून ते आपल्याला इथे नोंदवायचे आहेत. आणि यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल, जर एखाद्या मुलांचा आपल्याला पालकांचा मोबाईल नंबर चुकीने नोंदवला आहे किंवा नंतर आपल्याला मिळाले, तर हे जे आपल्याला पेन्सिलसारखं चिन्ह दिसतं याच्यावर जर क्लिक केलं तर आपण परत त्या मुलाची ती माहिती ओपन करून परत ती माहिती भरू शकतो. आता ही जी माहिती आपण भरलेली आहे, बॅक गेल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल की आपण आत्ताच इयत्ता तिसरीच्या जी मुलाची माहिती भरलेली आहे ती बघा इथे 2 मुलांची माहिती आपल्याला भरलेली दिसते आणि मोबाईल नसलेले पालक याच्यामध्ये सुद्धा एका मुलाची माहिती आपल्याला इथे दिसत आहे. अशा प्रकारे सगळ्या इयत्तेतील सर्व मुलांची माहिती आपल्याला या ॲपमध्ये भरायची आहे, जेणेकरून पालकांना नंतर आपल्या मुलांची झालेली प्रगती निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपण जे त्यांच्या दस्तर या ॲपमध्ये नोंदवले जाणार आहोत ते आपल्या पालकांना सुद्धा त्यांच्या लॉग इनला पाहता येतील. अशा प्रकारे सगळ्या मुलांच्या पालकांचे आधार नंबर, मोबाईल नंबर आपल्याला यामध्ये नोंदवायचे आहेत. धन्यवाद.